आम्ही अचानकच मुंबईला जाण्याचा प्लॅन केला. खरं तर आम्हाला दुसरीकडे जायचं होतं, पण आमचा तो अचानकच प्लॅन ठरला आणि आम्ही गाडी बुक करून मुंबईच्या दिशेने निघालो. जबरदस्त. मस्त आहे. मग सूर्य बघ इकडे. सनकेस आहे बाजूचे. आता वरून तुम्हाला एकदा व्हिडिओ दाखवला तर त्या ओपनिंगच्या आधीचा. सिलिंग हे मस्त आहे हं. भारी आहे. सगळेच पहिल्यांदा आत्ताच सगळे सुरुवात झाली. चालू आहेत. आता तो plane. पहिल्यांदाच आम्ही हा कनेक्टिंग लिंक पाहत असल्यामुळे आम्ही एक्सायटेड होतो. दुसरा अजून एक टनल असं छोटा जॉईंट आहे. पहले 2 किलोमीटर 2 तारीख को ना 2 और 3 तारीख को लोगों ने यहाँ खड़े होके सेल्फी लिया है। उस टाइम अलाउ था, आप रुकने नहीं देते। अच्छा। क्या क्या 2 और 3 तारीख को लोगों ने यहाँ गाड़ी पार करके सेल्फी लिया है। अच्छा हाँ उस टाइम रुकने देते थे ना। आप नहीं रुक सकते सर. मैं भी नहीं रुका था उस दिन, जो कस्टमर बैठे थे वो ने गाड़ी थी। इथे ड्रायव्हर दादांनी त्यांचा एक्सपिरियन्स या कनेक्टिंग लिंकचा आमच्याबरोबर शेअर केला. हा आहे मुंबईतला दुसरा दिवस. आम्ही तर खरं आदल्या दिवशी 8-8:30 वाजले होते आम्हाला यायला. त्यामुळं मी आलेल्या घरातलं काही शूट केलेलं नाही, कारण अजून कोण व्हिडिओमध्ये यायला कम्फर्टेबल आहे नाही आहे हे मलाही माहिती नाही. त्यामुळं मी आणि माझी फॅमिली मी बऱ्यापैकी माझ्या व्हिडिओजमध्ये घेत असते. आणि या गार्डनमध्ये अशी काही फुलं मला दिसली, ती मी कॅमेऱ्यात घेतली. पण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे इथे इथे म्हणण्यापेक्षा सगळीकडेच झाडांना पाणी कमी मिळत असल्यामुळं झाडंही अशी काही जास्त हिरवीगार अशी काही कुठेच दिसत नाही आहेत. आणि ह्यावेळेसचा उन्हाळा खूपच कडक आहे. रात्री झोप चांगली झाल्यामुळे आम्ही दोघेही मॉर्निंग वॉकला तर इथे मग जाऊन यावं असा विचार करून आम्ही गार्डनमध्ये सकाळी सकाळी आलो. खरं गार्डनमध्ये आल्यापासून ना एक असा बासरीचा आवाज तर येतच होता लांबून, पण कुठून येतो आहे हे काय कळत नव्हतं. आम्हाला वाटलं कोणीतरी मोबाईलवर ऐकत असेल. पण थोडंसं पुढं आल्यानंतर ह्या दादांची इथे म्युझिकची प्रॅक्टिस चालू होती हे आम्हाला दिसलं. आणि मी त्यांची परमिशन घेतली की तुमचा व्हिडिओ मी शूट केला तर चालेल का. आणि काही सेकंदाचा वेळ न लावता मला लगेच हो म्हणून सांगितलं. आणि ते त्यांच्याबरोबर ज्या लेडी आहेत तर त्या त्यांच्या शिष्या आहेत. आणि दोघांनीही आम्हाला म्हणजे अक्षरशः पूर्ण गाणं त्यांनी ते बासरीवर आम्हाला वाजवून ऐकवलं. खरं तर आम्ही कधीही एकमेकाला भेटलो नाही, काही नाही. आम्ही अनोळखीच होतो आम्ही दोघंही एकमेकाला. पण मला खरंच खूप विशेष वाटलं की त्या दादांनी आम्हाला बासरीवर हे पूर्ण गाणं ऐकून दाखवलं. मी त्यांचे खूप आभार मानते या व्हिडिओ थ्रू. तर या ज्या मॅडम आहेत तर त्या त्यांच्या शिष्यच असल्यामुळे त्यांच्या बासरी वादनामध्ये त्याही प्रॅक्टिस करत होत्या. पण दोघांनीही खरंच खूप सुंदर वाजवलं होतं. खरं तर ते दादा एक्सपर्टच होते, म्हणजे अक्षरशः त्यांना 3 वर्षाचा अनुभव आहे शिकवण्याचा. त्या दादांचं नाव गोरखनाथ सिंग असं आहे. आम्ही इथे त्या दादांबरोबर थोड्याशा गप्पा मारल्या आणि गप्पांमध्ये त्यांनी आम्हाला असं सांगितलं की त्यांना म्हणजे लहानपणापासूनच ते संगीत शिकत आलेले आहेत आणि
त्यांना गिटारची आवड आहे, मग ते गिटारही शिकवतात. ह्या पलावा सिटीमध्ये कोणी राहणारं असेल किंवा असं आमच्यासारखं पाहुणे म्हणून येणारे लोक असेल, कदाचित त्यांना ते दादा दिसलेही असेल आणि त्यांच्या म्युझिक वाजवण्याचा आनंदही घेता आला असेल. मी पुन्हा एकदा त्या दादांचे आणि त्या मॅडमचे खूप आभार मानते. आपल्या आयुष्यात अशी बरीचशी अनोळखी लोक रोज भेटत असतात आणि बऱ्याचशा अशा काही लोकांचा चांगला वाईट अनुभव आपल्या सगळ्यांनाच येत असतो. पण चांगले अनुभव हे कायम आपल्याजवळ ठेवायचे आणि अगदीच आलेच वाईट अनुभव तर ते तिथल्या तिथे सोडून दिलेलं कधीही चांगलं, जास्त करून आपल्यासाठीच. पण आजचा हा त्या दादांचा म्युझिकचा आनंद आम्ही घेतला आणि तो आम्हाला खूप आवडला. म्हणजे आमचा दिवस हा सुरुवात एवढी छान झाली, सार्थकी लागली असं वाटलं आणि हा अनुभव जो आहे तो आम्हाला कायम आयुष्यभर आठवणीत राहील. या व्हिडिओ थ्रू तर कायम बघण्यातही राहील. त्यामुळं थँक्यू त्या दादांचे. मला ह्या पलावा सिटीमध्ये भरपूर चाफ्याची झाडं बघायला मिळाली. पण झाडं मात्र छान हिरवीगार भरगच्च फुलांनी भरलेली होती आणि या फुलांना सुगंध नसला तरी ती छान टपोरी आणि सुंदर दिसत होती. चाफ्यांचा फुलांचा सडा येथे पडलेला दिसत होता, पण ही सगळी फुलं अशी कोमेजून गेलेली होती. त्यामुळं मी काय ती घेतली नाही. वाटलं घरी देवपूजेला न्यावी, पण ती घरी नेण्यासारखी नव्हती. हा भाग एका बिल्डिंगच्या पार्किंगचा भाग होता. त्यामुळे इथं बऱ्याचशा गाड्या उभ्या होत्या आणि बरोबर आम्हाला एका चाफ्याच्या झाडाखाली ही कार दिसली. या कारमध्ये छोटी महादेवाची मूर्ती ठेवलेली होती आणि त्याच्यावर ही अशी पांढऱ्या फुलांचा रोज वर्षाव होतो आहे. किती छान आहे ना, भारी वाटलं. पांढरी फुलं ही महादेवांची आवडती फुलं आहेत आणि त्यांच्यावर हा वर्षाव रोज होतो आहे. मस्त. हा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट्समध्येही पाहिला असेल, नसेल पाहिला तर नक्की बघा हां. आणि इथे तुम्ही सुरुवातीला पाहिलं तसा तो फुलांचा वेल पूर्णपणे चढवलेला असतो आणि खूप सुंदर आणि छान दिसतो. इथे आल्या की गार वाटतं. आता सकाळचंही इथे ऊन भरपूर होतं, गरमी आणि उकाडाही खूप जाणवत होता. त्यामुळे इथे जरा वेळ घालवायला खूप छान वाटत होतं. हा वेलींनी तयार केलेला अर्धा बोगदा जो आहे, मी याला अर्धाच बोगदा म्हणेल, म्हणजे दिसतोच नव्हतो अर्धा. तर हा छान हिरवागार वेलीने सजलेला असतो. आता उन्हाळा असल्यामुळं तर बरीचशी झाडं जळून गेलेली आहेच आणि इकडे पलीकडे तुम्हाला आणखीन एक ट्रॅक दिसतो आहे. तर इथे ज्यांना सावलीतून चालायचं असेल तर त्यांच्यासाठी हे छान रूट आहे आणि ते मला वडाची झाडं इथं दिसलेली आहेत. आम्हाला बराचसा वेळ निवांत होता, त्यामुळे आम्ही खूप निवांत फिरत होतो. या ब्रिजखाली नदी किंवा कुठलाही तलाव नाही आहे. हा असाच बांधलेला आहे. तसंही आज सॅटर्डे असल्यामुळं आता रस्त्यावर वर्दळ जरा कमीच होते. तर आम्ही 7लाच फिरायला बाहेर पडलो होतो. इथे समोर काही ग्रुपची क्रिकेट मॅच चालू होती आणि बरेच वेळा इथं असे बरेचजणं ग्रुप करून क्रिकेट मॅच खेळत असतात. तर तुम्हीही पाहत असाल की आजचं वातावरण किती शांत आणि निवांत आहे. किती छान वातावरण आहे ना. पलावा सिटीतलं गणेशाचं मंदिर आहे, खूप छान बांधलेलं आहे. आम्ही आंघोळ केली नसल्यामुळं आम्ही काय आत गेलो नाही,
त्यामुळे त्याचं बाहेरनंच असं शूटिंग घेतलं. पण खूप सुंदर मंदिर आहे. गणेशाची मूर्तीही खूप सुंदर आहे. या मंदिरातही बरेचसे उत्सव साजरे केले जातात आणि संध्याकाळी तर लहान मुलं, वयस्कर माणसं या मंदिरात निवांत बसतात. संध्याकाळचं इव्हनिंग वॉक करून आल्यानंतर ते खूप छान वाटतं बसायला. संध्याकाळची आरती वगैरे चालू असते. आता इथं मी गणपतीची मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करत होते, पण तिथे भटजीबुवा आडवे येत होते. चला, तर आजचंही मॉर्निंग वॉक झालेलं आहे आणि आम्ही घरी आलेलो आहोत. आणि जो पुढचा सीन आहे तो दुपारचा आहे. आम्ही इथे येताना तर तुम्हाला माहिती आहे झाडावर तर लिंब किती छान आलेली आहेत. तर तीच लिंब आम्ही इथं आणली होती आणि त्या लिंबांचा सरबत दिरांनी इथे तयार केला होता. मी पहिल्यांदाच त्यांना सरबत करताना पाहिलं होतं, तर त्यांचा हा प्रयत्न तसा छान होता. एखादं पातेल्यात तेल. अमृत तुल्य योग आहे हा. पहिल्यांदा सर्वच मिळतं हातातलं. झालं काय केलंय? सर्व काय केलंय? स्ट्रॉंग. मसाला पण टाकलाय काय? मसाला पण टाकलाय काय? विदाउट मसाला सारखं वाटतं. जास्त टाकणं बरोबर. मीठ जरा जास्त पडलंय. तर इथे श्रेयांची आजी त्याला केस कमी का करावेत यासाठी सांगत होते. आणि खरं तर मीही त्याला घरामध्ये बरेच वेळा थोडे केस कमी कर म्हणून सांगत आले होते, तर तो काय केस कमी करत नव्हता. त्याला छान दिसतात, पण मला त्याला एक छानसं डिसेंट लुकमध्ये बघायला आवडतं. म्हणून आजीही त्याला सांगत होती की थोडे केस कमी कर किंवा केस का कमी केले पाहिजेत. आणि मला हे बघून भारी वाटत होतं, कारण आम्ही घरातले सांगून जरा दमलोच होतो. तर आजी सांगते म्हटल्यावर मग मला मजा येत होती. श्रेयन बस पटकन, व्हिडिओ चालू आहे. श्रेयन पटकन बस. मी जसं सांगते तसं करा पटपट व्हिडिओमध्ये. मांडीवर बस बाबांच्या आई. हा, स्माइल द्या. चीज चीज चीज. मी आमच्या फॅमिलीबरोबर छान 2 दिवस आनंदात घालवले आणि आम्ही पुन्हा आमच्या घराच्या दिशेने निघालो, पुन्हा बॅक टू होम.